नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र शततारका आहे. योग अतिकंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:42 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:38 ते 5:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. आणि आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. सर्व भगिनींना, भाऊंना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा नेहमी असाच दृढ राहो आणि वृद्धिंगत हो. आता आपण 12 राशींच्या राशीफळाला सुरुवात करू. मेष राशीकरता चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. पंचम स्थानातील रवी आणि बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. तृतीय स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग होत आहे. त्याचप्रमाणे बुध आणि हर्षल यांच्यातही केंद्र योग तयार होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आणि उत्साही राहाल. फिरणं, भेटीगाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणं होऊ शकतं. हाती घेतलेली काही कामं पूर्ण करण्यातही यश मिळेल. विशेष म्हणजे आज तुमच्या मनामध्ये आर्थिक प्रगतीच्या संदर्भात काही नवीन आणि वेगळ्या कल्पना येऊ शकतात. त्या कल्पना नोंदवून ठेवा आणि त्यावर पुढे निश्चितपणे काम करा. मात्र आज प्रत्यक्षात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाची गुंतवणूक करण्याची घाई करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट वरून अतिशय फायदेशीर वाटली तरी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. आज भावनेवर आणि उत्साहावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजचा संदेश: नवीन कल्पना नक्की करा, पण मोठा आर्थिक निर्णय आजच घेऊ नका. उत्साहापेक्षा विचारपूर्वक कृती महत्त्वाची ठरेल. वृषभ राशीकरता चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. चतुर्थातील रवी बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. त्याचबरोबर रवी आणि बुध यांच्याबरोबर तुमच्याच राशीतील हर्षला केंद्र योग सुद्धा करत आहे. आजचा दिवस विशेषतः कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कामाच्या ठिकाणी चांगले आणि अनपेक्षित लाभ मिळू शकतात. आधी केलेल्या कामाचा फायदा मिळेल. एखादी चांगली बातमी मिळणं किंवा तुमच्या कामातून आर्थिक फायदा होणं शक्य आहे. मात्र आज करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. नवीन महत्त्वपूर्ण काम सुरू करणं किंवा भविष्यावर मोठा परिणाम करणारी कमिटमेंट करणंही शक्यतो टाळा. परिस्थितीची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर निर्णय घेणं जास्त योग्य ठरेल. घरामध्ये आज थोडी काळजी घ्या. छोट्या कारणामुळे कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद किंवा वादविवाद होऊ शकतात. एखाद्या गोष्टीवर स्वतःचं म्हणणं लावून धरण्यापेक्षा शांतपणे संवाद साधा. लाभ मिळतील पण आज संयम ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजचा संदेश: कार्यक्षेत्रातून लाभ मिळू शकतात, पण मोठा निर्णय थांबवा. घरामध्येही अनावश्यक वाद टाळणं फायद्याचं ठरेल. मिथुन राशीकरता चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. तृतीय स्थानातील रवी बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे आणि रवी बुध व व्ययस्थानातील हर्षल यांच्यात केंद्र योग तयार होत आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगली दिसून येईल. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहाल आणि जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करण्याचा तुमचा उरकही दांडगा राहील. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवास होऊ शकतात. काही प्रलंबित कामंही आज तुमच्या प्रयत्नांमुळे पुढे जाऊ शकतात.
मात्र एक महत्त्वाची सावधगिरी आहे, भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आत्मविश्वास चांगला असला तरी एखाद्या परिस्थितीचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना करा, माहिती गोळा करा, पण अंतिम निर्णय थोडा थांबवा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जास्त धावपळ किंवा उत्साहामुळे शरीरावर अनावश्यक ताण येणार नाही, याची मात्र काळजी घ्या. आजचा संदेश: आज आत्मविश्वास आणि कामाचा वेग उत्तम राहील, पण भविष्याचा मोठा निर्णय घेण्याऐवजी नियोजन आणि माहिती गोळा करण्यावर भर द्या. कर्क राशीकरता चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. द्वितीय स्थानातील रवी आणि बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. व्यय स्थानातील मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे आणि रवी, बुध व लाभ स्थानातील हर्षल यांच्यात केंद्र योग तयार होत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे, पण तुम्हाला विशेषतः स्वतःच्या भावना आणि आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. एखादी गोष्ट मनाला खूपच आकर्षक वाटली किंवा एखादा आर्थिक प्रस्ताव फायद्याचा वाटला तरी ताबडतोब त्या संदर्भात निर्णय घेऊ नका. प्रलोभनाला बळी पडू नका. निर्णय घेणं टाळा. पैशांच्या व्यवहारावर बारीक लक्ष ठेवा. भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींकडे आज शांतपणे विचार करा आणि शक्यतो मोठे निर्णय पुढे ढकला. आरोग्याकडेही थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं राहील. धावपळ आणि मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश: आज भावना आणि प्रलोभन या दोन्हीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं राहील. सिंह राशीकरता चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. दशम स्थानातील हर्षल बरोबर केंद्र योग आणि लाभ स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग करत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे, पण तितकाच सावधगिरीचा देखील आहे. आज कोणत्याही प्रकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा भविष्यावर परिणाम करणारा निर्णय शक्यतो घेऊ नका. विशेषतः करिअर आणि व्यवसाय, आर्थिक व्यवहार किंवा भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात घाई करणं टाळा. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा संयम ठेवा. आर्थिक बाबतीतही बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. चुकीचा अंदाज किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय नुकसानकारक होऊ शकतो. असं असलं तरी काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभ आणि संधी आहेत, पण त्याचबरोबर निर्णयांमध्ये सावधगिरी आवश्यक राहील. विशेषतः पुढील 2 ते 3 दिवस जास्त सतर्कतेने पुढे जा. आजचा संदेश: लाभ मिळू शकतात, पण मोठे निर्णय घेण्याची ही वेळ नाही. नातेसंबंध आणि आर्थिक व्यवहारामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस संयम ठेवा. कन्या राशीकरता चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील हर्षल बरोबर चंद्र केंद्र योग, दशम स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग आणि व्यय स्थानातील रवी बुधाबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कामाच्या बाबतीत तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता आणि काही कामं तुमच्या प्रयत्नांमुळे मार्गीही लागू शकतात. मात्र आज मानसिक तणाव, अस्वस्थता किंवा चिडचिड नेहमीपेक्षा जास्त जाणवू शकते. त्यामुळे एखाद्या छोट्या घटनेवरही तीव्र प्रतिक्रिया दिली जाण्याची शक्यता आहे. आज स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. कोणत्याही छोटा किंवा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. एखाद्या परिस्थितीबद्दल तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता राहील. कामामध्ये एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर लगेच नकारात्मक निष्कर्ष काढू नका. पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा संयम आणि निरीक्षण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक तणाव किंवा ताणाचा परिणाम जाणवू शकेल. आजचा संदेश: आज निर्णयापेक्षा संयम महत्त्वाचा आहे. भावना नियंत्रण ठेवा आणि पुढचे 2 ते 3 दिवस कोणत्याही मोठ्या निष्कर्षावर घाई गडबडीने पोहोचू नका. तुळ राशीकरता चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. लाभ स्थानातील रवी आणि बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. त्याचबरोबर रवी, बुध आणि अष्टम स्थानातील हर्षल यांच्यात केंद्र योग तयार होत आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगली दिसून येईल. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहाल आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आज दोघांमध्ये चांगला संवाद होईल. एकत्र बाहेर फिरायला जाण्याचा योगही संभवतो. मात्र छोट्या कारणावरून मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या वातावरणात अनावश्यक वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले आणि अपेक्षित लाभ मिळू शकतात.
मित्रपरिवाराबरोबरचे नातेसंबंधही अधिक चांगले होते. गर्भवती महिलांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष द्यावं. आजचा संदेश: आज उत्साह आणि सकारात्मकता चांगली राहील. नातेसंबंधात छोट्या गोष्टी वाढवू नका आणि आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. सप्तमातील हर्षलबरोबर चंद्र केंद्रयोग करेल, अष्टमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल आणि दशमातील रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. आज तुम्हाला विशेषतः घरात राहणं, आराम करणं आणि स्वतःला थोडा वेळ देणं जास्त आवडेल. आवश्यक असलेला आरामही तुम्हाला मिळू शकतो. मात्र घरातील व्यक्तींबरोबर एखाद्या छोट्या कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर लगेचच्या लगेच प्रतिक्रिया देणं थांबवा. शांत राहा. कार्यक्षेत्राच्या बाबतीत आज विशेष सावध राहणं गरजेचं राहील. विशेषतः पुढील 2 ते 3 दिवस करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वरिष्ठ, सहकारी आणि कामाशी संबंधित एखादी परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळी वळण घेऊ शकते. त्यामुळे सध्या निरीक्षण करा, पण घाईघाईने निष्कर्ष काढू नका. आजचा संदेश: आज स्वतःला थोडा आराम द्या. घरातील मतभेद वाढवू नका आणि पुढचे 2 ते 3 दिवस कार्यक्षेत्रातील मोठे निर्णय थांबवा. धनु राशीकरता चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. सप्तमातील मंगळाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे आणि भाग्यस्थानातील रवी बुधाबरोबर प्रतियोग करत आहे. त्याचबरोबर भाग्यस्थानातील रवी बुध आणि षष्ठ स्थानातील हर्षल यांच्यामध्ये केंद्र योग तयार होत आहे. आज तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आणि धावपळीमध्ये राहा. फिरणं, भेटीगाठी किंवा महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची कामं पुढे नेण्याचा तुमचा कल राहील. मात्र काही कामांमध्ये छोटे मोठे अडथळे किंवा विलंब येऊ शकतात. त्यामुळे एखादं काम लगेच पूर्ण झालं नाही तर अनावश्यक ताण घेऊ नका. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. जोडीदाराचं सहकार्य मिळू शकतं आणि एकमेकांमध्ये संवादही चांगला राहील. मात्र पुढील 2 ते 3 दिवस भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा मोठा निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा पूर्ण अंदाज आल्यानंतरच पुढे जाणं योग्य ठरेल. आजचा संदेश: आज प्रयत्न आणि धावपळ दोन्ही राहतील. कामातील छोट्या अडथळ्यांमुळे निराश होऊ नका आणि भविष्याचे मोठे निर्णय घेऊ नका. मकर राशीकरता चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे. पंचम स्थानातील हर्षलबरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. षष्ठ स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करत आहे आणि अष्टम स्थानातील रवी बुधाबरोबर प्रतियोग करत आहे. त्याचबरोबर रवी बुध आणि हर्षल यांच्यातही केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक बाबतीत काही चांगले आणि अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या अनपेक्षित रक्कम किंवा आधी केलेल्या कामाचा फायदा मिळू शकतो. मात्र एका बाजूला लाभ मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला खर्चही अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे आले म्हणून लगेच अनावश्यक खरेदी किंवा मोठा खर्च करू नका. आज स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. एखाद्या आकर्षक ऑफर किंवा प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार पूर्णपणे माहिती घेऊनच करा. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जास्त धावपळ आणि ताण टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश: लाभ मिळतील पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतील. प्रलोभन टाळा आणि पैशाचा वापर विचारपूर्वक करा. कुंभ राशीकरता चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. चतुर्थ स्थानातील हर्षलबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे आणि सप्तमात स्थानातील रवी बुधाचाही प्रभाव आज विशेष महत्त्वाचा राहणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल तरी भावनिक अस्थिरता किंवा अचानक प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती वाढू शकते. एखाद्या छोट्या गोष्टीचा परिणाम मनावर न कळत होऊ शकतो आणि भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना स्वतःला थोडासा वेळ द्या. विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये सावध राहणं गरजेचं राहील. जीवनसाथीबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, गैरसमज आणि वादविवाद होऊ शकतात. त्या गोष्टीचा मानसिकतेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. स्वतःच्या तसेच वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे ऐकणं आणि समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेणं तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल. आजचा संदेश: आज भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेऊ नका. विशेषतः वैवाहिक नात्यात शांतपणे संवाद ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याची काळजी घ्या. मीन राशीकरता चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करत आहे. तृतीय स्थानातील हर्षल बरोबर चंद्र
केंद्र योग तयार करत असल्यामुळे आजचा दिवस मानसिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. अनावश्यक विरोध, वाद किंवा असहमती वाढू देऊ नका. काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही तरी प्रत्येक ठिकाणी प्रतिक्रिया देणं टाळा. आज जितकं शांत राहता येईल तितका दिवस अधिक सहजपणे पार पडेल. एखाद्या छोट्या विषयावरून वाद निर्माण झाला तर त्याचा मानसिक ताण अपेक्षेपेक्षा जास्त जाणवू शकतो. स्ट्रेस, टेन्शन आणि अनावश्यक विचार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा नकारात्मक अर्थ काढू नका. आज आणि पुढील 2 ते 3 दिवसात कोणताही मोठा किंवा भविष्यावर परिणाम करणारा निर्णय घेण्याची घाई करू नका. मन स्थिर झाल्यानंतर निर्णय घेणं जास्त योग्य राहील. आरोग्य, झोप आणि विश्रांतीकडेही लक्ष द्या. आजचा संदेश: आज शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. वाद टाळा, ताण कमी करा आणि मोठे निर्णय काही दिवस पुढे ढकला. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.